हरि ओम. अनेकदा मठसंचालन करताना किंवा एखादी वारकरी शिक्षण संस्था चालवताना किंवा अगदी व्यवहारातही काही उद्योग व्यापार अशा काही संस्था चालवत असताना अनेक बिकट प्रसंग येत असतात. आणि या बिकट प्रसंगामध्ये कसं वागावं, काय करावं हे आपणाला कळत नसतं. कडवा प्रतिरोध करावा की सौम्यत्वेनं घ्यावं हेही आपणाला कळत नसतं. माझं एक उदाहरण सांगेन. वेदांत साधनास्थळी गुरुकुल ट्रस्ट या आश्रमामध्ये आम्ही राहतो आणि पठण पाठन चालत असतं. एकदा आमच्या इकडे 15 दिवसानंतरचं जे एकादशीचं कीर्तन असतं ते एकादशीचं कीर्तन झालं. त्या एकादशीच्या कीर्तनामध्ये सगळ्यांबरोबरच एक व्यक्ती आली. ही व्यक्ती थोडीशी अर्धवटच होती. बडबड करायला लागल्यानंतर आमच्यातल्या एका माणसाने त्याच्याशी वाद समजावण्याचा प्रयत्न केला आणि जा बाबा म्हणून सांगितलं तर तो आणखी वाकड्यात जायला लागला. मग हेही रागाने बोललं. मग दुसरे लोक सगळे लोक त्याची समजूत काढायला लागले. सगळे लोक त्याला समजवायला लागले. तर समजून घेण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. त्याचं आपलं एकच थुणथुणं होतं, मला तुम्ही असं कसं बोललात, मला तुम्ही असं कसं बोललात, मला तुम्ही असं कसं बोललात. ही गोष्ट माझ्यापर्यंत आलं. एक कोणीतरी माणूस आहे, डोक्याने जरा थोडंसं तिरपटच आहे आणि तो बडबड करतोय आणि जात नाही आहे असं मला सांगायला लागलं. माझ्यासमोर 2-4 सफरचंद पडलेली होती. मी ती सफरचंद हातामध्ये घेतली आणि त्याच्याजवळ गेलो आणि त्याला दिली आणि हे घे बाबा. काय झालं बाबा? मग मी आपल्या सौम्य स्वरामध्ये विचारायला लागलो. तर त्याने सांगितलं की असं बोलतात, तसं बोलतात, असं बोलायला पाहिजे का, तसं बोलायला पाहिजे का, असं रागात बोलायला लागलं. मी त्याला जवळ म्हटलं बाबा त्याने बोलला असेल तुला, पण मी तुझी माफी मागायला आलो आहे. मी तुझी माफी मागतो. हे घे, खाऊन घे बरं, असं मी त्याला म्हटलं. तर तो आनंदित झाला. तो म्हणाला नाही, मी हे माझ्या मुलांना देतो. मग हळूहळू त्याला बोलत गेटच्या बाहेर काढणं. तोही निघून गेला. जवळजवळ 7, 8, 9 लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि वादविवाद वाढण्यासाठी प्रयत्न केला, पण तो वादविवाद घालतच राहिला. पण मी समोरच्या माणसाला अशा तऱ्हेने सफरचंद दिली आणि बाहेर काढलं आणि तो प्रसंग तिथेच मिटून गेला. आपण लक्षात घेतलं तर प्रत्येकाला आत्मसन्मान हा महत्त्वाचा वाटत असतो. आणि ह्या सन्मानाला थोडीशी जरी ठेच पोहोचली तर तो विकृत स्वरूप घेऊ शकतो. आणि जी अर्धवट माणसं असतात ही तुमच्याशी विनाकारण वाद घेऊन तुमचं वादविवाद वाढवत राहतात आणि तुमचं डोकं खराब करून टाकत असतात. त्यावेळेला त्या अशा प्रसंगामध्ये कसं काय सोडवायचं याचा विचार करावा. प्रत्येकाच्यासाठी हेच उत्तर आहे अशातलं नव्हे, पण नेहमीच्या दमदाटी, वादविवाद, मारहाण असल्यापेक्षा थोडंसं
चांगले शुद्ध सात्विक अशा तऱ्हेने उपाय तुम्ही योजले तर बरं होईल असं मला वाटतं. आणखी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. माझ्याशी संबंधित दोन महंत आहेत. या दोन महंतांचे वारकरी शिक्षण संस्था आहेत. या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये एक मुलगा होता, एक साधक होता आणि एक मुलगा होता. तर त्यांचं मरण संस्थेमध्येच झालं. कसं झालं, काय झालं ते कळलं नाही, समजलं नाही. पण त्याच्यामध्ये महंताचा किंवा संस्था चालकाचा काहीही दोष नव्हता. आणि अशा घटना आपल्या घरामध्ये सुद्धा घडतात. नवी तरुणी बांड पोरं कशाने तरी आजारीने काहीतरी निमित्त होऊन मरतात किंवा काहीतरी अपघात होतो किंवा काही होतो. त्यावेळेला ती माणसं आपलं नशीब, आपलं प्रारब्ध म्हणून काय करतात, मानून घेत असतात. पण जर संस्थेमध्ये असं काय झालं किंवा आश्रमात असं झालं तर मात्र ती तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही आमच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही, तुमच्यामुळेच झालं वगैरे अशा तऱ्हेने करतात. आणि त्याच्यामध्ये त्यानं आईवडिलांना चेतवणारे दुसरे राजकारणी ह्या गावातले दलाल मंडळी असतात ती त्यांना पेटवत असतात. त्यांना वाटत असतं की मठवाल्यांकडे भरपूर पैसे असतात आणि असं झालं तर मुलगा तर मेला तर निदान भरपाई म्हणून काही पैसे मिळवावेत, 2 लाख 4 लाख रुपये अशा तऱ्हेने पैसे मिळवावेत. पण घरी जर असा प्रसंग त्यांचा आला असता तर मग त्यांनी कुठून भरपाई मिळवली असते हे लक्षात घ्या. अपघात नाही आहे किंवा आणखी दुसरं कुठलंही नाही आहे, नैसर्गिक मृत्यू आहे. आणि हे नैसर्गिक मृत्यू आहे हे अगदी पोस्टमॉर्टम करून त्या चालकांनी दाखवलं की हे बघा नैसर्गिक मृत्यू आहे, ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. तर ते विश्वास ठेवत नव्हते आणि सारखा दबाव आणत होते तोडी पाणीचा. आणि जे माणसं अगदी स्वतः माधुकरी मागून जी जगत असतात आणि आश्रम चालत असतात, हे तुम्हाला अशक्य वाटत असेल पण आहेत, असे लोक आहेत म्हणजे केवळ माधुकरी मागून स्वतःही खातात, जगतात आणि दुसऱ्यांनाही जगवतात आणि आश्रम वारकरी शिक्षण चालवतात किंवा साधकांचे पाठ घेत असतात. अशी माणसं तुम्हाला जागोजागी गावामध्ये दिसतील. काही सगळेच काही श्रीमंत वैभवशाली मठ किंवा आश्रम किंवा संस्था असतात असं नाही आहे. चांगली माणसं सुद्धा असतात. पण कोरड्याबरोबर ओलेही जळते त्याप्रमाणे श्रीमंताकडे भरपूर पैसे असणारे लोक दिसतात. म्हणून कोणाही महंताजवळ सुद्धा पैसे असतील असं समजून ही माणसं छोट्या घटनेमधून त्या महंताला किंवा संस्थेच्या प्रमुखाला पीडत असतात. भयंकर तुम्हाला समजणार नाही, अर्वाच्य अशा तऱ्हेने शिव्यागाळ्या पण करत असतात. थोडीशी जरी चूक झाली त्यांच्या मुलांविषयी किंवा थोडंसं जरी हे झालं तरी ते फोनवरून तुम्हाला तुमची मनस्थिती बिघडेल इतक्या घाणेरड्या शिव्या देत असतात. आणि हे असतात जे अध्यापक वर्ग आहेत ह्यांना हे सहन करावं लागतं. आणि जे लोक विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, या वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे आपल्या संस्थाही चालवत असतात. माधुकरी मागून संस्था चालवत असतात. हे काय करणार आणि कसं काय करणार, कुठे पैसे देणार, काय करणार.
ते असं काही प्रसंग झाल्यानंतर ते भयभीत होतात. मग जसं तसं गावातल्या चांगल्या लोकांनी, सज्जनांनी, सरपंचांनी, संबंधितांनी जाऊन त्याला कसं बसं समजावून सांगितलं का महाराज तसा नाही आहे, हे अत्यंत गरीब महाराज आहे, भिक्षा करून खातात आणि लोकांना शिकवतायत, तुझ्या मुलालाही त्यांनी शिकवलं. जेव्हा कुठे ते आई बाप थोडेसे थांबले, पण सगळ्याच ठिकाणी काही असं होऊ शकत नाही. त्यांचा जवळजवळ 1 महिना ते 2 महिने असं काय झालं, हा तणावाचा प्रसंग त्या संस्थेमध्ये राहिला आणि ते संस्था चालकाचा काहीही दोष नसताना, मुलाचं नैसर्गिक मरण झालेलं असताना देखील विनाकारण संस्था चालकावर अडचण आणली, त्यांना ताण दिला, त्यांना त्रास दिला, सहानुभूतीच्या ऐवजी त्रास दिला. असे प्रसंग येतात, सगळ्यावरच येत असतात. आपला काहीही दोष नसताना, वास्तविक काहीही दोष नसताना सुद्धा विनाकारण बाहेरून दबाव येत असतात. त्यावेळेला कसं वागावं, असा जर प्रसंग माझ्यासारख्या माणसावर आला असं तर मी काय केलं असतं. माझा जो उपाय आहे तो तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल, पण बघा माझ्यावर जर असं प्रसंग आला असतं तर मी त्यांना कशा तऱ्हेने उत्तर दिलं असतं हे तुम्हाला समजावून सांगतो. जर माझ्यावर कोणीतरी दडपण आलं असतं, माझ्या संस्थेमध्ये असं काही झालं असतं आणि असं कोणी माझ्यावर दडपण आणलं असतं तर मी त्याला अगोदर समजावून सांगितलं असतं की माझा ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, हे झालेलं आहे, ते पोस्टमॉर्टम आहे, सगळं आहे. आणि तुला वाटत असेल की तुझ्या मुलाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, तर मी त्याला एक दोरी दिली असती ज्याला फास केलेला असेल आणि त्याला सांगितलं असतं सगळ्या लोकांच्या, तुला काय वाटत तुझ्या मुलाचा घात मी केला तर तुला वाटत असेल की मला फाशी द्यावं, ही जी दोरी आणि दे मला फाशी. हे बघ समोर या ठिकाणी या आड्याला घे आणि मला फाशी देऊन दे, तुझ्या हाताने मला फाशी दे, दुसरं कशाला काय करतोस. तो म्हणाला मी कशाला फाशी देऊ आणि काय करू. हा माझ्यावर असा तरी काय प्रसंग आलेला नाही, पण आलं तर मी काय केलं असतं हे मी तुम्हाला सांगतो. आणि तो त्याच्यावर जर ऐकला नसता तर मी त्याला कागद आणि पेन दिलं असतं आणि त्याला सांगितलं असतं अर्ज लिही, मी तर कोणाकडून तरी लिहून आण आणि फौजदाराकडे देऊन दे की स्वामीजीने असं असं केलेलं आहे, माझ्या मुलाला मारलेलं आहे, चौकशी करतील, काय करतील, मला तुरुंगामध्ये ठेवतील, ठीक आहे. मी अत्यंत खरं बोलून सांगतो की मी त्याच्यामध्ये काही केलेलं नाही, तरी पण तुम्ही जर मला जेलमध्ये टाकणार असेल तर टाका जेलमध्ये. आणि समजा खरोखरच पोलिसांनी तुमच्यावर गुन्हा नोंदवला असता आणि काय केलं असतं आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. तुम्ही रडारडी केली असते का, तुम्ही काय केलं असतं, संस्था चालवणं बंद केलं असतं का, तुम्ही आश्रम सोडून गेले असते का, तुम्ही दुसऱ्या गावाला निघून गेले असते का, काय 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 केलं असतं. मग काय नाही, आपलं प्रारब्ध मानायचं असतं. हरिश्चंद्राला जर एवढा त्रास झाला, रामाला जर एवढा निर्दोष असताना सीतेलाही त्रास झाला, तर आपण कश्चित माणसं आहोत आणि त्यांना आमचा प्रारब्धानुसार त्रास मिळू शकतो ना. मग तुम्ही जर साधू असाल, तुम्ही जर काही शास्त्र वाचलेलं असेल तर संतांना वेळोवेळेला त्रास झालेला आहे आणि त्या त्रासाच्या प्रसंगामधून संतांनी कशा तऱ्हेने मार्ग काढलेला ह्याचा तुम्ही विचार करावा. मला जर कोणी टाकलं असतं मी सांगितलं असतं की बघा मी बाहेर देखील काय भगवंतांचं चिंतन करतोय, बाहेर देखील काय करतोय, पाठ चालवतोय, सगळं करतोय आणि मला जर नशिबाने तुरुंगात जावंच लागलं तर मी तुरुंगात सुद्धा जाईन.
आणि काय करेन, मला भीती नाही. भजन कुठेही करायचं, ते तुरुंगात असलं काय की बाहेर असलं काय. ज्याला भजन आणि पठण पाठनाची सवय आहे अशा माणसाला स्वर्ग काय नरक काय सारखा आहे. अशा माणसांची अशा तऱ्हेचा अभिमान असतो की मी स्वर्ग नरकामध्ये तर जाणार नाही, पण समजा कसा बसा नरकामध्ये पडलो तर नरकाचा देखील मी काय करू, स्वर्ग बनवून टाकीन, अशा तऱ्हेचे त्याची काय असते, हिंमत असते, एवढं आत्मबळ त्याच्यामध्ये असतं. जेलमध्ये समजा तुम्ही पडला, तुमचा दोष नसताना, तुम्ही काही केलेलं नसताना सुद्धा, कायदा मूर्ख असतो आणि त्याला काही नाही, बाहेर लोकांचं दडपण येतं, राजकारणीयांचं दडपण येतं आणि आपला काही दोष नसताना पडलो तर काही हरकत नाही, तुम्ही शिकलेले आहेत. कैद्यानं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून दाखवू शकत नाही का? कैद्यांकडून तुम्ही रोज गाथेचा पाठ करून घेऊ शकत नाही का? कैद्यांना अशी माणसं हवी असतात आणि कैद्यांना अशी माणसं मिळाल्यानंतर खूप आनंद होत असतो. सकाळी तुम्ही काकडा करू शकत नाही का? संध्याकाळला तुम्ही भजन, कैद्यांना रात्री कामधाम झाल्यानंतर त्यांचे वेळ असतो, त्यावेळेला तुम्ही भजनं म्हणून घेऊ शकत नाहीत का? त्यांना भजनं काही 1, 2, 4 भजनं तुम्ही पाठ करून घेऊ शकत नाहीत का? किंवा त्यांना समजावून सांगू शकत नाही का? कैद्यांच्या ह्याच्यासाठी हरिपाठ तुम्ही म्हणून घेऊ शकत नाहीत का? घेऊ शकता. किंवा भक्तांच्या कथा तुम्ही सांगू शकत नाहीत का? किंवा तुम्ही जर ह्याच्यामध्ये कीर्तन केलं तर सगळं कुटुंब, जेलचं प्रशासन देखील काय करेल, तुमचं आनंदाने स्वागत करतील. आणि अशी माणसं जेलमध्ये यावीत असं त्यांचं, चांगली माणसं येत नाहीत, वाईटच माणसं येत असतात. आणि चांगली माणसं कशाला येतील? पण काही वेळेला चांगली माणसं येतही होते ना. जशा तऱ्हेने ज्या वेळेला स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह चालला होता तर चांगली सज्जन माणसं ही जेलमध्ये पडलेली होती. आणीबाणीच्या वेळेला सुद्धा चांगली माणसं, राजकीय माणसं सुद्धा जेलमध्ये पडलेली होती. यांचा उपयोग जे कैदी अनेक वर्षापासून खितपत पडलेले असतात त्यांना बळ देण्यासाठी, त्यांना धैर्य देण्यासाठी उपयोग होऊ शकतो. थोडक्यात काय, तुम्ही जर चांगल्या तऱ्हेने शिकलेले असतात, सवरलेले असतात, तुमच्या जीवनामध्ये जर विवेक झालेला असेल आणि प्रारब्धाला तुम्ही मानत असाल तर तुम्ही कुठेही राहा, स्वर्गात राहा, नरकात राहा, बाहेर राहा, जेलमध्ये राहा, दुसऱ्या प्रदेशात राहा, विदेशामध्ये राहा, कुठेही राहा, तुम्हाला असं काही पोरकेपणा किंवा एकटेपणा किंवा अशा काहीच गोष्टी वाटणार नाही. आणि प्रारब्धाने जे तुम्हाला अनुभव येतोय ते प्रारब्ध आनंदामध्ये भोगण्याची शक्ती तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही संत वाङ्मयाचे अभ्यासक असाल किंवा शास्त्रीय ग्रंथांचं तुम्ही अध्ययन केलेलं असाल तर. जी माणसं शास्त्रीय ग्रंथांचं अध्ययन करत नाही किंवा जे नौखे कीर्तनकार वगैरे मंडळी आहेत, जे कधीही त्यांनी गुरु केलेला नसतो, कधीही त्यांनी संस्थेमध्ये 4-5 वर्ष राहून शिक्षण घेतलेलं नसतं, महापुरुषांबरोबर ते कधी राहिलेले नसतात, कधीही त्यांनी शास्त्रीय शिक्षण घेतलेलं नसतं, कधीही त्यांनी संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास केलेला नसतो, बस काही थोडेसे अभंग वगैरे पाठ केले असेल, इकडे तिकडे जुळवाजुळव केलेली असेल आणि संसाराच्या कथा, विनोदाच्या कथा ते सांगून काळ व्यापन करत असतात. अशा लोकांवर ज्या वेळेला अशा तऱ्हेचे प्रसंग येतात त्यावेळेला ते भयभीत होऊन जातात आणि काय करावं आणि काय न करू नये असं त्यांच्या मनामध्ये येत असतं.
अज्ञानी लोकांना विवेक नसतो, त्याच्यामुळे अज्ञानी लोक जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको करायला पाहिजे ते करत राहतात. जे निषिद्ध आहे ते निषिद्ध कर्म तुम्ही केल्यानंतर निषिद्ध कर्माच्या साखळीमध्ये तुम्ही गुंतत जातात आणि तुमच्यासाठी मग नरक ठरलेला आहे. तुमचा काही दोष नसताना प्रारब्धाने तुम्ही जेलमध्ये वगैरे पडला तर तुम्हाला जेल हे जेल कधीच वाटणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी काय कराल, चांगल्या तऱ्हेने धार्मिक परिस्थिती सुद्धा निर्माण करू शकतात. त्याच्यामुळे साधू संत हे संस्थांचे प्रमुख, आश्रमाचे प्रमुख आणि गडाचे प्रमुख किंवा अशा सगळ्याच मंडळींनी मुख्यतः आपला भर शास्त्रीय ग्रंथावर असला पाहिजे, संत वाङ्मयावर खोल त्यांनी अध्ययन केलेलं असलं पाहिजे, संत चरित्राचं अध्ययन केलं पाहिजे. असे बिकट प्रसंग आल्यानंतर संतांनी त्यांना कसं तोंड दिलेलं आहे, कुठलंही हिंसात्मक कार्य काम न करता, कुठल्याही स्वतःच्या आत्महत्या न करता, स्वतःचा नाश न करता किंवा दुसऱ्याचा नाश न करता अत्यंत चांगल्या तऱ्हेने तोंड देऊन ह्या सगळ्या परिस्थितीमधून ते तावून सलाखून कसे निघाले आणि संतपदाला कसे पोहोचले हे सगळ्या जणांनी जाणून घेतलं तर बरं होईल. सहज प्रसंग आला म्हणून मी गोष्ट सांगितली. हो, तत्सत.